श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी होळीच्या राखेचा जबरदस्त असा उपाय करायचा आहे. आपल्याला गुपचूप इथे ठेवायची होळीची राख. ही राख ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व आजारपण, करणीबाधा, नजरबाधा, दारिद्र्य, वास्तुदोष कायमचा संपेल. एक रात्रीत कंगालपण होईल मालामाल. अतिशय जबरदस्त असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते, ती पण होळी पौर्णिमेच्या दिवशी. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. अशा प्रकारे 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल. पंचांगानुसार 3 मार्च रोजी पहाटे 1:25 पासून ते 4:30 पर्यंत भद्रकाल चालेल. भद्रकाल दरम्यान पूजा करण्यास शास्त्रात मनाई आहे. त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करू शकता. होलिका दहनाचा शुभ काळ हा 2 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत असेल. या काळात योग्य विधी करून होलिका दहन करणे शुभ आणि फलदायी ठरेल. होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या पेटत्या होळीमध्ये टाकताना पाहत असतो. तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये काही कारणं ही दिली गेली आहेत. जर आपण पेटत्या आगीमध्ये काही विशेष वस्तू टाकल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या संकट आहेत, समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. ज्याप्रमाणे होळीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेला देखील महत्त्व आहे. होळीच्या राखेने आपल्या जीवनामध्ये येणारे संकट दूर होतातच होतात, पण आर्थिक संकटांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. होलिका दहनासोबतच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव सुद्धा कमी होतो. सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची प्रथा आहे आणि पूजेनंतर होलिका दहनाची जी राख असते ती आवर्जून आपल्या घरी आणली जाते. होळीच्या राखेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या होळीच्या राखेपासून आपल्या घरामध्ये असणारा मोठ्यात मोठा वास्तुदोष देखील दूर करता येतो. तसेच ही होळीची राख आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
जर तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आपल्या घरी आलेला पैसा टिकून राहत नसेल, ज्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज झालं असेल, पैशाला पैसा लागत नसेल, तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला होलिका दहन झाल्यानंतर होळीची जी थोडी राख आहे ती आपल्या घरी घेऊन यायची आहे. आता ही राख आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ही होळीची राख जी आहे ती ठेवायची आहे. आणि त्या राखेसोबत आपल्याला 7 तांब्याची नाणी जी आहेत ती ठेवायची आहेत आणि त्याची एक पोटली बनवून घ्यायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या कपाटामध्ये, जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायची आहे. आता किंवा हा उपाय तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचा असेल तर व्यवसायाचा गल्ला असेल, तिजोरी असेल, तिथे आपण ठेवू शकता. जेव्हा अशी ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो की आपल्या घरामध्ये ठेवतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरी आलेला पैसा टिकून राहतो, पैशाला पैसा लागत जातो. त्याचबरोबर आपल्या घरी कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय आपण होळी पौर्णिमेच्या दिवशीच करू शकतात. आता तुमच्याकडे तांब्याची नाणी नसतील तर 1-1 रुपयाची 7 नाणी तुम्हाला त्या राखेसोबत ठेवायची आहेत. पुढचा उपाय आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्याकरता करायचा आहे. हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे. म्हणजे आता होळी पौर्णिमा जी आहे ती सोमवारी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी समाप्त होते. म्हणजे आपल्याला मंगळवारी सकाळीच हा उपाय करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडीशी होळीची राख घ्यायची आहे, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे, काळी मोहरी अजिबात घ्यायची नाही आहे. या 3 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला एकत्रित करायच्या आणि आपल्या घरामध्येच एखाद्या गुप्त ठिकाणी ठेवायचे आहेत. अशा ठेवायचे की त्याच्यावर कोणाची, आपल्या घरातल्या सदस्यांची किंवा बाहेरच्या सदस्यांची, जो पण लोक येतील त्यांची कोणाचीही त्या वस्तूंवर नजर पडली नाही पाहिजे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला लागलेली जेवढी पण वाईट मोठ्यात मोठी दृष्ट असेल ती निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते. पुढचा उपाय आपल्याला, जो आपल्या घरामध्ये दीर्घकाळापासून एखादी आजारी व्यक्ती असेल, खूप दवाखाने केले तरीही काही फरक पडत नसेल, दवाखाना पिछा सोडतच नसेल, औषधांचा काही फरक पडतच नसेल, तर अशा व्यक्तींकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर जी आपण होळीची राख आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला त्या बाधित व्यक्ती, म्हणजे जो आजारी व्यक्ती असेल त्याच्या कपाळावर लावायची आहे. म्हणजे आता होळी पौर्णिमेपासून तुम्ही ही दररोज कपाळावर त्याच्या राखेचा टिळा हा लावायचा आहे. होळी पौर्णिमेपासून पुढची येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा दररोज उपाय जो आहे तो करायचा आहे. 1 महिनाभर आपल्याला हा उपाय करायचा आहे. करताना मनामध्ये सकारात्मकता असावी की हा उपाय केल्यामुळे निश्चितच माझं आजारपण बरं होणार आहे, असं आपल्याला बोलायचं आणि टिळा हा लावायचा आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आजारपणामध्ये खरंच फारच चमत्कारिक असा बदल घडलेला आहे. मी मागच्या वर्षीसुद्धा हा उपाय सांगितला होता आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की खरंच हा उपाय केल्यामुळे आम्हाला खरंच त्याचा खूप फायदा हा झालेला आहे. पुढचा उपाय, जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचा दुष्प्रभाव असेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी जी राख आपण आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती राख जी आहे ती आपल्याला दररोज चिमूटभर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि आपल्याला स्नानही करायचे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. पुढचा उपाय, जर तुमचं मोठं कुटुंब आहे, कुटुंबामध्ये एकोपा नसेल, कायम भांडणं होत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील, मुलं खूप कटकट करत असतील, चिडचिड करत असतील, तर हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, होळी पौर्णिमेच्या दिवशी जी तुम्ही राख घेऊन येणार आहेत त्याचा जो उपाय आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी होळी पौर्णिमा आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही होळीची जी राख आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आणि तिने आपल्याला प्रत्येक कोपऱ्यामध्ये जे फुंकर मारून ती उडवायची आहे. संपूर्ण घरामध्ये आपल्याला याच पद्धतीने राखेने फुंकर ही मारून घ्यायची आहे. फक्त हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची. हा उपाय आपल्याला गुपचुपच करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण क्लेश आहेत, भांडणं आहेत, ती दूर व्हायला लागतात. होळी पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे होळीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जेव्हा आपण या राखेपासून हे चमत्कारिक उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. ही संधी फक्त आणि फक्त आपल्याला होळी पौर्णिमेच्याच दिवशी
भेटत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.